नमस्कार मित्रांनो, माझे नाव आहे नितीन सुर्वे आणि माझ्या या योगाच्या प्रवासामध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. मी माझा आजपासून योगाचा चॅनल चालू केला आहे, जिथे मी तुम्हाला सोप्या पद्धतीने आसनं, श्वसनाच्या पद्धती शिकवणार आहे आणि ज्या तुम्हालाही सोप्या पद्धतीने वापरता येतील तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये. महत्त्वाचे कारण हा चॅनल चालू करण्यामागचे असे आहे की माझा हा प्रवास चालू झाला 2 वर्षापूर्वी. कारण तुम्हाला माहीत आहे, ड्युरिंग कोविड टाईम आपण सर्वजण घरून काम करत होतो. वर्क फ्रॉम होम असल्यामुळे सर्वजण कंटिन्युअसली त्यांच्या कम्प्युटर सिस्टमवर काम करत होते. जवळजवळ 8 ते 10 तास कंटिन्युअसली काम करत होते. तर त्यामुळे झालं काय की माझ्या पायाचे दुखणं वाढलं, माझ्या पाठीचं दुखणं वाढलं बसून. तर त्यामुळे असं झालं की मला दैनंदिन जीवनामध्ये किंवा थोडा वेळ चाललं तरीसुद्धा मला पाठीचं दुखणं आणि पायाचं दुखणं मला एवढं त्रासदायक होतं की मला ते सहन करण्याच्या पलीकडे गेलं. कारण की मी किंवा 10 मिनटंही जरी चाललो तरीसुद्धा मला ते दुखणं जाणवायचं आणि मला ते 10 मिनटानंतर स्टॉप घ्यावं लागायचं, थांबावं लागायचं. तर मी बरेच डॉक्टर केले, जसे की ऑर्थोलॉजिस्ट, फिजिओथेरपिस्ट, वॅस्क्युलर सर्जन असे बरेच डॉक्टर केले, पण काहीच मला फरक जाणवला नाही. ते डॉक्टर्स मला औषध द्यायचे आणि ते दुखणं माझं औषधापुरतंच म्हणजे मर्यादित असायचं. औषध थांबलं की दुखणं पुन्हा यायचं. तर त्यावर मी खरंच खूप एवढ्या कठीण परिस्थितीत होतो की मला कळेना की मी काय करू. तर माझ्या ऑफिसमधल्या कलीगने मला सजेस्ट केलं की तुम्ही योगा सुरू करा. तुम्हाला थोडं स्ट्रेचिंग केल्यामुळे किंवा थोडी आसनं केल्यामुळे कदाचित फरक जाणवेल. आणि मी तिचं म्हणणं ऐकलं आणि त्याप्रमाणे मी योगासाठी एनरोल केलं माझ्या जवळच्याच साथी क्लासेसमध्ये. आणि तिथे मी गेल्यावर डे 1 पासून टिल आता 2 वर्ष पूर्ण झाली आहे. माझं योगाचं दुखणं हे 1 महिन्यानंतर कमी झालं, 2 महिन्यानंतर अजून कमी झालं आणि एक 6 महिन्याच्या पिरियडनंतर ते अगदी गायब झालं असं म्हणेन. आणि आता मी स्वतःला खूप फिट आणि फिजिकली आणि मेंटली खूप फिट समजतो. आणि मला जो बदल जाणवला आहे, मला हाच बदल तुमच्यापर्यंत पोचवायचा आहे. आता तुम्हाला माहीत आहे की सध्याच्या युगामध्ये इतका स्ट्रेस आहे, सगळ्यांना इतका ताणतणाव आहे आयुष्यामध्ये की लोकांना असं झालं आहे की त्यांना वेळच नाही की त्यांच्या शरीराकडे लक्ष देणं, मानसिकदृष्ट्या त्यांना लक्ष देणं स्वतःकडे खूप गरजेचं आहे. तर मला असं म्हणायचं आहे, माझ्या ह्या योगाच्या चॅनलद्वारे मी जर का तुम्हाला काही चांगलं देऊ इच्छितो, म्हणजे काही पॉझिटिव्ह देऊ शकतो, तर ते म्हणजे ही आसनं, ह्या श्वसनाच्या पद्धती. जर का तुम्ही माझ्या चॅनलवर याल आणि ह्या सोप्या पद्धती फॉलो कराल तर डेफिनेटली हे तुम्हाला खूप सॅटिस्फाईंग असेल. म्हणजे तुम्हाला हे खूप समाधान देईल. फिजिकली आणि मेंटली तुम्ही फिट व्हाल. मला जे मी अनुभवलं आहे, मला वाटतं की माझ्या जवळच्या नातेवाईकांनी किंवा माझ्या माणसांनी ते अनुभवावं, म्हणूनच मी हा चॅनल स्टार्ट केला आहे, जेणेकरून जे मी भोगलं ते तुम्ही नका भोगू. किंबहुना किंवा तुम्ही एखाद्या प्रॉब्लेममधून जात असाल तर तुम्ही त्यातून लवकर बाहेर पडाल, अशीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि मला हेच सांगायचं आहे की तुम्ही माझ्या चॅनलवर या आणि पहा की तुम्हाला किती फायदेशीर गोष्टी आहेत तिथे आणि त्या तुम्हाला डेफिनेटली हेल्प करतील. तर तुम्हाला स्वतःसाठी फक्त दिवसातून अर्धा तास काढायचा आहे आणि तुमच्या शरीराकडे लक्ष द्यायचं आहे. आणि प्लीज तुम्हाला जे काही प्रॉब्लेम असतील, जे काही चॅलेंजेस असतील, प्लीज माझ्या कॉमेंट सेक्शनमध्ये या, तुम्ही मेन्शन करा. आपण त्यावर नक्की आसनं शोधू आणि त्याप्रमाणे सोपी आसनं आपण दाखवण्याचा प्रयत्न करू. तर मला हेच सांगायचं होतं ह्या चॅनलमार्फत की तुम्हाला जो माझ्या शरीरात बदल झाला आहे तो तुम्हालाही जाणवून द्यायचा आहे. आणि मला वाटतं की जर मला जो पॉझिटिव्ह अनुभव आला आहे, जो जर का तुम्हाला मिळाला ह्या चॅनलमार्फत, तर माझं हा चॅनल करण्यामागचा उद्देश सार्थ होईल. तर थँक्यू सो मच.